मागील 24 तासात राज्यातील बहुतांश प्रमुख शहरांमधील किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे। यामुळे राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये शीतलहर जाणवत आहे। अनेक ठिकाणी तापमान हे 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर अधिक आहे। पुणे आणि नागपूरमध्ये देखील तापमान खालवलं आहे। मुंबई वगळता राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये थंडीचा अनुभव घ्यायला मिळत आहे। पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात कमाल आणि किमान तापमानाची स्थिती कशी असेल। मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील, तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं असेल। मुंबईच्या तुलनेत पुण्यामधील किमान तापमानामध्ये मोठी घट नोंदवली जात आहे। पुण्यामध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान केवळ 13 अंश सेल्सिअस एवढं असेल। त्यामुळे पुणेकरांना थंडीचा अनुभवायला मिळत आहे। नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रामध्ये शीतलहर जाणवत आहे। किमान तापमान हे 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे, तर नाशिकमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस एवढं असणार आहे। पुढील 24 तास नाशिकमध्ये आकाश निरभ्र राहणार आहे, तर विदर्भामध्ये देखील थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे। किमान तापमान 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे। पुढील 24 तासात नागपूरमधील हवामान हे स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं असणार आहे। उत्तर महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात थंडीचा जोर हा सर्वाधिक आहे। मराठवाड्यातील किमान तापमान देखील सातत्याने कमी होत आहे, त्यामुळे थंडीचा जोर देखील चांगलाच वाढला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासात सामान्यतः निरभ्र आकाश राहून कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान केवळ 12 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये सर्वात कमी 11 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 अंश सेल्सिअस, नागपूरमध्ये 13 अंश सेल्सिअस तर पुण्यामध्ये 14 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान पुढील 24 तासात असणार आहे। त्यामुळे या चारही प्रमुख शहरांमध्ये थंडीचा जोर हा वाढलेला पाहायला मिळणार असून अनेक भागात शीतलहर जाणवणार आहे। हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी।